दररोजच्या तासिकेमध्ये आपण दररोज 2 उतारे घेत असतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण वस्ती केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड आपल्या शाळेच्या वतीने लाईव्ह लेक्चरचे आयोजन केले आहे. दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर आपल्या क्लासचे वैशिष्ट्य बघा काय आहे. दररोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळणार आहेत, तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत, सराव संच उपलब्ध करून दिला जाणार आहेत. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू मिळणार आहे. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिलेला जाणार आहे. प्रत्येक टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा सर्व पालकांना शिक्षकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याची प्रिंट काढूनही आपण अभ्यास करू शकता आणि सर्व अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या क्लासेसच्या वतीने तुम्हाला देण्यात येत आहे. तुम्हाला या फ्री क्लासचा लाभ घेण्यासाठी फक्त व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते लिंक वेळोवेळी मिळतील आणि तुम्ही लाईव्ह तासिकेला जॉईन व्हाल. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे. प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला, जेणेकरून तो व्हिडिओ इतर मित्रांनाही युट्यूबला दिसेल आणि तेही ते पाहतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध होतील. त्या वेळच्या वेळेला सोडवत चला, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा क्लासेसचे भरपूर फी महाराष्ट्रामध्ये आकारणी करणारे आम्ही क्लासेस पाहिलेत, परंतु आमच्या शाळेच्या वतीने या सर्व सुविधा आपणास फ्री उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याच्या सर्वांनी लाभ घ्यावा असं आमच्या वतीने सांगण्यात येत आहे. आज आपण 5वी जवाहरलाल नवोदय विद्यालयातील भाषा विषयावर आधारित लाईव्ह तासिकेचे आयोजन केलं आहे. त्याच्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला सांगण्यास आनंद होतो की कोणत्याही प्रकाशनच्या पुस्तकामध्ये 50-60 उताऱ्यापेक्षा जास्त उतारे आपल्याला वाचायला मिळत नाही, परंतु आमच्याकडून 200+ उतारे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात वाचण्यासाठी सोडवण्यासाठी मिळतील. त्याचबरोबर 200+ ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचबरोबर 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका लेक्चर तुम्हाला युट्यूब व फेसबुकवर उपलब्ध करून दिलं जाईल. त्याचा लाभ घेण्यासाठी आमचे सोशल मीडियाचा अकाउंट व्हॉट्सअप, युट्यूब, टेलिग्राम, फेसबुक फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. मी सोमीनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिका 5वी जवाहरलाल नवोदय उतारा क्रमांक 50 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उतारावर आधारित प्रश्न सराव चाचणी क्रमांक 50 चे आयोजन केले आहे. 50 मधील प्रश्नांचे आयोजन केलेले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतारांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, ही खात्रीशीर. चला तुमच्यासाठी स्क्रीनवर उतारा क्रमांक 50 तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देतो. उतारा वाचा आणि वाचल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, जेणेकरून आपल्याला पुढे तासिका चालू करता येईल. चला प्रशांत सानप, सोनवणे, कृष्णा खाडे वाचून झाले म्हणतायत. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, असंच वाचनाचं स्पीड वाढवा. चला मी उतारा वाचतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आपला डबल सराव होईल. उतारा क्रमांक 50. जेने या वर्षी एक वेगळ्या प्रकारच्या वाढदिवसाची पार्टी करण्याचे निश्चय केला. नेहमीप्रमाणे ह्या पार्टी सुद्धा त्याच्याच घरीच झाली. त्याच्या आईने नेहमीप्रमाणे त्याच्या आवडीचे जेवण बनवले आणि गेल्या वर्षीप्रमाणे तिने आपल्या मित्रांना आमंत्रित केले. ती एक वेशभूषा पार्टी करणार होती, जी सर्वांसाठी एक वेगळी अशी परिवर्तन होते. पार्टीच्या दिवशी जेनेने मित्रांचे स्वागत एक रुबाबदार सशाने केले. त्याचा एक पाहुणा
डायनूच्या वेशभूषेमध्ये होता आणि त्याच्याजवळ एक झाडू पण होता. एका एक ठेंगणा बनला होता, ज्याचे कान, नाक आणि चप्पल अंकुचीदार होती. सर्वांना पार्सल पाठवण्याच्या वेळी सर्वांना आवडला. पोटाला भूक लागलेली विसरून सर्व मुले एका खेळाकडून दुसऱ्या खेळाकडे जात होती. खेळ खेळ तेव्हाच थांबले जेव्हा सर्वांना बक्षीस देण्यात आले. तोपर्यंत जवळपास सर्वांचे बक्षीस मिळाले होते. जेनींनी वाढदिवसाचा केक कापला. तिच्या समोर 3 किलोचा केक होता, ज्याच्यावर विना आणि पोहून चेहरे बनलेले होते, जे तिच्याकडे रोखून बघत होते. चला, जेनीने एक मुलगी बा, तिने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या मित्रांना पार्टी दिली होती आणि पार्टीच्या दिवशी त्यांनी वेगवेगळी वेशभूषा केलेली होती. कोणी सशाची केली होती, कोणी डायनोची केली होती, कोणी वेगवेगळ्या वेशभूषा केलेल्या होत्या आणि वेगवेगळे खेळ तिथे चालू होते आणि खेळ खेळल्यानंतर प्रत्येक मुलांना बक्षीसही दिले जाणार होते. पहा, अशा प्रकारे तिचा वाढदिवस तिच्या घरीच साजरा केलेला आहे. सृष्टी नंदाळ वाचून झाले. चला, अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तर क्रमांक 50 मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न पहिला, या वर्षी जेनीने वाढदिवसाची पार्टी वेगळी होती कारण. पहा, जेनी नावाच्या मुलीची या वर्षीची पार्टी वेगळी होती. दरवर्षी ती पार्टी देते, पण या वर्षी तिची पार्टी वेगळी होती. पर्याय ए, ती घरी ठेवण्यात आली होती. पर्याय बी, तिने आपल्या मित्रांना आमंत्रित केले होते. पर्याय सी, तिच्या आईने तिच्या आवडीचे जेवण बनवले होते. आणि पर्याय डी, तिने वेशभूषा पार्टी ठेवली होती. पहा, ओम सोनवणे डी उत्तर देतोय. प्रशांत डी उत्तर देतोय पहिल्या प्रश्नाचं. चला, आरती, प्रीती, सोनल, आसावरी, महेश, श्रावणी उत्तर टाका. जेनींची पार्टी या वर्षीची वेगळी होती. कृष्णा डी उत्तर देतोय. तर सृष्टी नंदाळ उत्तर टाक. चला विद्यार्थी मित्रांनो, लवकर उत्तर टाका. चला, जेणेकरून आपला पुढचा प्रश्न घेता येतील. चला, डी उत्तर टाकलंय पहा सगळ्यांनी डी उत्तर टाकले आणि सगळ्यांचंच उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. चला, डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न पहिला, या वर्षी जेनींची वाढदिवसाची पार्टी वेगळी होती कारण. योग्य पर्याय डी. पहा, ओम सोनवणेचं म्हणणं 6व्या ओळीमध्ये पहा, त्याचं उत्तर पण त्याला सापडलंय. 6व्या ओळीमध्ये त्यांनी पाहिलं आणि ते टाकलं. तिने वेशभूषा पार्टी ठेवली होती. ओळ क्रमांक 6 मध्ये बघा, तिने वेशभूषा पार्टी. तिसऱ्या ओळीमध्ये बघा, ती एक वेशभूषा पार्टी करणार होती. आलं का लक्षात? तिसऱ्या ओळीमध्ये बघा तिचं उत्तर. चला, सृष्टी नंदाळ डी उत्तर देते. अभिनंदन. चला, डी उत्तर दिले सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 50 मध्ये दुसरा प्रश्न स्क्रीनवरती. चला, हॅलो सर, लाईव्ह तास थोड्या वेळाने फोन करतो तुम्हाला. माझ्या तास चालू. चला, प्रश्न दुसरा, जेनींनी वेशभूषा केली होती. कशाची वेशभूषा केली होती रे जेनींनी स्वतःची? पर्याय ए सशाची, पर्याय बी डायनिंगची, पर्याय सी ठेंगण्याची आणि पर्याय डी समुद्रातील डाकूची. पहा, तिने डाकूची वेशभूषा केली, सशाची केली, डायनिंगची केली, कशाची केली होती? प्रश्न दुसरा, ओम सोनवणे ए टाकतोय, प्रशांत सानप ए टाकतोय, कृष्णा खडे ए टाकतोय. चला, बाकीच्यांनी उत्तर टाका. सृष्टी गंधाळ, प्रदीप, चला, श्रावणी, सोनल, आरती, प्रीती, ओम सोनवणे 4थ्या व 5व्या ओळीत उत्तर आहे म्हणतोय बघा. तिने कशाची वेशभूषा केली होती 4थ्या आणि 5व्या ओळीत?
मित्रांचं स्वागत करण्यासाठी त्यांनी कशाची वेशभूषा केली होती? सश्याची. बघा हे काय त्या ओळीमध्ये उत्तराची सृष्टी गांडाळ उत्तर टाकते. चला हे उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. प्रश्न दुसरा, जेनींनी वेशभूषा केली होती, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सश्याची. चला अभिनंदन, हे उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चला प्रश्न तिसरा, या उत्तरातील प्रश्न तिसरा, उत्तर क्रमांक 50 मधील प्रश्न तिसरा, खेळ तेव्हा संपले जेव्हा. पहा, मुलं एक खेळ संपला की दुसरा खेळ, दुसरा संपला की तिसरा खेळ खेळत होते. खेळ तेव्हा संपले जेव्हा पर्याय दुसऱ्या खेळामधील जेनेचे विचार संपले तेव्हा. पर्याय बी देण्यासाठी बक्षीस शिल्लक राहिले नाही. पर्याय सी मुले गाऊन थकली. आणि पर्याय डी मुलांच्या पोटात भुकेने गुडगुड व्हायला लागलं. पहा योग्य उत्तर द्या. बऱ्याच जणांचं उत्तर मला वाटत नाही बरोबर येईल. पहा सृष्टी गंडाळ हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते. अभिनंदन बेटा. चल पुढच्या प्रश्नाचं उत्तर दे. प्रश्न तिसरा. पहा आता विचार करायला लावणारा प्रश्न आहे, खेळ केव्हा थांबला? खालून तिसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे बघा. प्रश्न दुसऱ्याचं सृष्टी गंडाळ सॉरी प्रश्न तिसऱ्याचं उत्तर टाका. हरी कदम दुसऱ्याचं उत्तर देत आहे. अभिनंदन, तुमचं बरोबर आहे. ओम सोनवणे बी उत्तर देतोय पहा. त्याचं म्हणणं देण्यासाठी बक्षीस शिल्लक नाही राहिले म्हणून खेळ थांबला. प्रशांत साला पण बी उत्तर देतोय. कृष्णा पण बी उत्तर देतोय. बाकीचे उत्तर टाका. प्रशांत मध्ये कदाचित बी म्हणजे कन्फ्युज आहे, कोणतं बी असू शकतं, बी असू शकतं, दुसरं असू शकतं. चला उत्तर टाका बाकीच्यांनी. मी तुम्हाला थोडी हिंट पण दिली होती बा. खालून तिसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर लागलेलं आहे. लय विचार करू नका, आपलं उत्तर टाका. प्रश्न तिसरा उत्तर टाका. सृष्टी उत्तर टाक. चला श्रावणी, आरती, प्रीती, सोनल, चला उत्तर टाका. मला वाटलं होतं याचं उत्तर चुकल कुणाचं तरी, पण सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आलंय पा. बी उत्तर दिलंय बऱ्याच जणांनी. बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. पा खेळ तेव्हाच थांबला जेव्हा सर्वांना बक्षीस देण्यात आले. खेळ तेव्हा थांबला जेव्हा सर्वांना बक्षीस देण्यात आले. याचाच अर्थ बक्षीस शिल्लक राहिले नाहीत, बक्षीस सगळे संपले होते. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. मला वाटलं नव्हतं सगळ्यांचं बरोबर येईल, तुमच्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आलं. प्रश्न तिसरा, खेळ तेव्हाच थांबले, योग्य उत्तर देण्यासाठी बक्षीस शिल्लक राहिले नाही. बी उत्तर योग्य आहे. बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. सृष्टी गंडाळ अभिनंदन. चला तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न चौथा, केक कापणे खूपच मनोरंजक होते कारण. पहा, केक कापणे खूपच मनोरंजक होते कारण. त्यातला पर्याय, जेनींच्या आईने तिला मित्राबरोबर बोलताना ऐकलं होतं. बी, या कार्यक्रमाची अंतिम क्षण होता. सी, जेन सर्व केक स्वतः खाऊ शकली असती. आणि डी, जेनींच्या केकवर बिनी आणि पाहूंचे चेहरे बनवलेले होते. पहा याचं उत्तर शेवटच्या वळीत. चला प्रश्न चौथ्याचं उत्तर शेवटच्या वळीत. तुम्हाला उत्तरांची हिंट पण दिली, कुठं कोणत्या वळीत शोधायचंय म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. चला प्रशांतचं म्हणणं आहे डी उत्तर आहे. बघू आपण कोणाचं उत्तर बरोबर येत आहे. ओमचं म्हणणं आहे बी उत्तर आहे. या कार्यक्रमाचा अंतिम क्षण होता. सृष्टी गंडाळ सॉरी कृष्णा डी उत्तर देतोय. चला बाकीचे उत्तर टाका. प्रशांत शेवटची ओळ म्हणायची त्याला. शेवटच्या ओळीमध्ये उत्तर आहे पहा. ज्याच्यावर विना आणि पोळचे चेहरे बनवलेले होते. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला, काही जणांचं चुकलंय, काही जणांचं बरोबर आहे. कदम डी उत्तर देत आहे. अभिनंदन. चला प्रश्न चौथा, केक कापणे खूप रोमांचक होते कारण त्या केक वरती बिनी
आणि पाहूंचे चेहरे बनवलेले, विनी आणि पाहूंचे चेहरे बनवलेले होते पहा. योग्य उत्तर आहे पर्याय डी. सृष्टी गांधाडे उत्तर देते, अभिनंदन. प्रश्न 4 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. जेनींच्या केकवर विनी आणि पाहूंचे चेहरे बनवलेले होते. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 50 मधील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी एकदम सोपा प्रश्न. टिंबटिंबचा प्रश्न आला की जशाच तसं वळ आपल्याला सापडते पहा. प्रश्न 5वा वाचतो मी. मुले खेळण्यामध्ये एवढी रंगून गेली होती की ती विसरून गेली. पर्याय ए घरी जाणे, पर्याय बी पार्सल खोलणे, पर्याय सी पोटाची भूक आणि पर्याय डी ठेंगण्याविषयी. चला उत्तर टाका योग्य. मुलं काय विसरून गेली होती पहा. खालून 4थ्या ओळीमध्ये उत्तरे पहा. सृष्टी गंडाळ 4थ्या प्रश्नासाठी उत्तर देते, अभिनंदन सृष्टी. पुढच्या प्रश्नाचं उत्तर दे. 5व्या प्रश्नाचं प्रशांत सानप सी उत्तर देतोय पहा. ओम सोनवणे सी उत्तर देतोय, कृष्णा खाडे सी उत्तर देतोय. चला बाकीचे उत्तर टाका. शेवटचा प्रश्न 50व्या उत्तरावरील शेवटचा प्रश्न. मुलं खेळण्याच्या नादात काय विसरून गेले होते? आपला केक कापायचा विसरून गेले, आपण बर्थडेला आलो विसरून गेले होते, जेवायचे विसरून गेले होते, घरी जायचं विसरून गेले, ते रात्री झोपले, काय भानगड झाली सांगा बरं. शेवटी मुलं काय विसरून गेले? सृष्टी गांगाळ पण सी उत्तर देते. चला कदम सी उत्तर देत आहे, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलंय. सर्वांचं अभिनंदन. खेळण्याच्या नादात मुलं पोटाची भूक विसरून गेले होते पहा. टिंब आलं की तुम्हाला सांगितलं होतं जशाच तसं तुम्हाला उत्तर सापडतं. मुले खेळण्यामध्ये एवढे रंगून गेली होती की त्याच्या पुढे बघा भूक विसरून गेले होते. काय? पोटाची भूक. त्याला जेवायचंय, केक कापायचंय आणि त्याला भूक लागली, हेच ते विसरून गेले होते. चला सी उत्तर प्रश्न 5व्याचं सी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. सी उत्तर अगदी योग्य आहे, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं उत्तरा क्रमांक 50 पूर्ण केला आहे. अभिनंदन सर्वांचं. चांगला सहभाग नोंदवला तुम्ही. आपल्या मित्रांनाही कळवा, आपल्या सवंगड्यांनाही सांगा. प्रश्न आणि उत्तर शोधण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक आपण शिकणार आहोत. आपण 200 प्लस उतारे घेणार आहोत. आताचे आपले 50 उतारे झाले आहेत, अजून आपले 150 प्लस उतारे बाकी आहेत. त्यासाठी अजून जास्तीत जास्त सराव होणार आहे. आपल्या मित्रांना आपल्या शाळेच्या इथं ग्रुपवर, आपल्या शाळेच्या 4थीच्या 5वीच्या ग्रुपवर हा आपला मेसेज फॉरवर्ड करीत जा. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा, युट्यूबला लाईक करत चला, जेणेकरून इतर मित्रांनाही आपले ह्या चॅनल दिसायला सुरुवात होईल. चला इथं आपण थांबूया. चला गुड नाईट.